नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इयत्ता 8वी सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनो, उद्याच्या विज्ञानच्या द्वितीय सत्र परीक्षेची तयारी तुमची पूर्ण झालीच असेल किंवा अजूनही तुम्हाला थोडंसं गोंधळ वाटत असेल, केमिकल रिॲक्शन्स असतील, फिजिक्सचे नियम्स असतील, याची भीती वाटत असेल. जर तुम्हाला सायन्सच्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुमच्यासाठी असा एक मोस्ट एक्सपेक्टेड सायन्सचा पेपर घेऊन आलो आहे, ज्यातील अनेक प्रश्न, महत्त्वाच्या डायग्राम्स आणि गिव्ह रिझन्सचे प्रश्न तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये जसेच्या तसे पाहायला मिळू शकतात. हा पेपर जर तुम्ही आज माझ्यासोबत पूर्ण सोडवला, कारण मी त्याची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, तर जर सोडवला तर उद्या पेपर हातात आल्यावर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग वही आणि पेन घ्या आणि सुरू करूया. बघा, या ठिकाणी 50 गुणांचा हा पेपर आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे ये क्वेश्चन ये सॉरी क्वेश्चन 1 मध्ये ये आहे, फिल इन द ब्लँक्स, है ना. याच्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. चार गुणांचा प्रश्न आहे. आरबीसीज ऑफ द ब्लड कंटेन हिमोग्लोबिन आहे ना, हिमोग्लोबिन त्याचं आन्सर असणार आहे. मी ते तुम्हाला रेड कलरमध्ये दिलेलं आहे. अँड आयरन कंपाऊंड. त्याच्यानंतर दुसरा दिलेला आहे, मेन कन्सिस्टंट ऑफ ॲसिड इज हायड्रोजन, है ना. अशा प्रकारचे तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित पहा, लिहायचं असेल तर लिहून घ्या. बघा, अत्यंत महत्त्वाचा हा पेपर आहे. पहिला जो प्रश्न आहे तो 4 गुणांसाठी आहे. पुढे बघा, पुढचा आहे मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंगमध्ये जोड्या जुळवायचं आहे तुम्हाला. याचा आन्सर तुम्हाला या साईडला दिलेलं आहे. एकचं सी आहे, कॅक्टस डेझर्ट. 2चं या ठिकाणी डी दिलेलं आहे, म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. खाली इथं डी पाहिजे होतं, चुकून ए झालेलं आहे ना, 0°C. त्याच्यानंतर 3चं ऑप्टिक ग्लास, तर लेन्स हे त्याचं आन्सर आहे. पुढे बघा, ऑडमॅन आउटचा प्रश्न असणार आहे. ऑडमॅन आउटमध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी ए ओ के ए बी बी असं दिलेलं आहे, तर याचा आन्सर आहे ऑडमॅन आउट के. त्याचं रिझन नाही सांगायचं एक्झाममध्ये, पण हे तुमच्यासाठी दिलेलं आहे. ए ओ ए बी अँड बी आर टाइप्स ऑफ ह्युमन ब्लड ग्रुप्स, वाय के इज अ विटॅमिन ऑर द केमिकल सिम्बॉल ऑफ पोटॅशियम, है ना. म्हणजे हे तुम्हाला रिझन द्यायची गरज नाही, तुम्ही फक्त आन्सर लिहायचं आहे. दुसरं दिलेलं आहे HOAGN, तर याचा आन्सर आहे ऑडमॅन आउट AG. H हायड्रोजन, O ऑक्सिजन अँड N नायट्रोजन आर नॉन मेटल, है ना, किंवा ते गॅसेस आहेत. वाईल AG सिल्वर इज अ मेटल, है ना. त्याच्यामुळे ते वेगळा आहे. सी मध्ये दिलेलं आहे सिजार, वायोलिन, वीणा आणि फ्ल्यूट. ऑडमॅन आउटमध्ये फ्ल्यूट. रिझन सांगायचं आहे, सितार, वायोलिन अँड वीणा आर ऑल स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स, whereas द फ्ल्यूट इज अ विंड इन्स्ट्रुमेंट, है ना. अशा प्रकारे रिझन नाही लिहिलं तरी चालेल. चला पुढे बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे, कम्प्लीट द कोरिलेशन. कोरिलेशन सांगायचं आहे तुम्हाला. जे रेडमध्ये दिलेलं आहे तिथं रिकामी जागा असेल, मी तुम्हाला त्याचा आन्सर देऊन टाकलेलं आहे, तुम्ही ते पाहून घेऊ शकता. पुढे बघा, या ठिकाणी बी प्रश्न आहे, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. इथं मी तुम्हाला ते सांगून दिलेलं आहे, त्याची उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, वाटलं तर लिहून घ्या हे, कारण हे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स बिलो. 4 गुणांचा हा 4 मार्क्ससाठी असणार आहे. त्याची तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरं पॅसेजच्या आधारे द्यायची आहेत. त्याची उत्तरं मी तुम्हाला इथं दिलेली आहेत. व्हॉट इज द नेचर ऑफ काय मॅग्नेशिया. पुन्हा राईट द फॉर्म्युला ऑफ द ॲसिड दॅट इज प्रेझेंट इन आवर स्टमक. HCl वगैरे त्याचं ते उत्तर आहे. खाली दिलेलं आहे, नेम एनी 2 इंडिकेटर्स. 2 इंडिकेटर्सची नावं लिहायची आहेत. व्हॉट इज ॲडेड टू द ॲसिड सॉईल टू
न्यूट्रलाइज द सॉइल. हे अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. खाली बघा, आन्सर द फॉलोइंग एनी 3 आहे. 6 मार्क्स त्याच्यासाठी असणार आहेत. हाऊ डू स्टार्स फॉर्म, त्याचं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली बघा आहे राईट युजेस ऑफ PVC. PVC चे यूज या ठिकाणी सांगायचे आहेत. आणि या ठिकाणी बघा पुढे आहे, वाय रेल्स हॅव कॅप्स ॲट अ स्पेसिफिक डिस्टन्सेस. डिफाईन इन्सिडेंट रे, हा बी असणार आहे. आणि खाली बघा आता पुढचा प्रश्न आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. एनी 2 रिझन द्यायचे आहेत. 4 मार्क्स आहेत. इच क्वेश्चन 2 मार्क्स. बघा, प्लांट्स इन अन इकोसिस्टम आर कॉल्ड कन्झ्युमर्स. त्याचं रिझन तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत, उत्तरांसह दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही हे काय करा, लिहून घ्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग एनी 2. हा 6 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला डिफरन्शिएट करायचा आहे बिटवीन ॲसिड अँड बेसिस. हा बऱ्यापैकी प्रश्न हा परीक्षेमध्ये असतोच आहे ना. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित मी ज्या फॉर्ममध्ये दिलेला आहे तसं व्यवस्थित तुम्हाला बॉक्समध्ये त्याला तयार करायचं आहे. हे तुमचं आन्सर असणार आहे. आलं लक्षात? फक्त याच्यामध्ये एक काळजी घ्या, या ठिकाणी हे जे हायड्रोजन दिसतंय इथे, जे हे सिम्बॉल लागलेले आहेत हे डॉलरचे, हे चुकून लागलेले आहेत. ते तुम्ही तेवढे स्किप करा. ठीक आहे, इथे पण या ठिकाणी आणि या ठिकाणी पण. इथं फक्त HCl पाहिजे होतं, तर हे दोन्ही साईडने डॉलरचे सिम्बॉल लागले. इथे NaOH पाहिजे होते, ते डॉलरचे सिम्बॉल लागलेले, लक्षात ठेवा. चला पुढे बघा, या ठिकाणी तुम्हाला हा एक बी वाला हा जो आहे ना, हा एक प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व करून दिलेला आहे. हे इथून त्याचा आन्सर आहे. आलं लक्षात? आणि हे त्याचं फायनल आन्सर इथपर्यंत येत आहे. कारण हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न बघा किती गुणांचा आहे. एनी 2 म्हणलंय, 3 मार्क्सचा असल्यामुळं तुम्हाला ते उत्तर थोडंसं मोठं झालेलं आहे. चला पुढे बघा, एक्सप्लेन बाय रायटिंग अ वर्ड इक्वेशन. इक्वेशन सांगायची आहे. या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर हा मित्रांनो सायन्सचा पेपर होता. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्यवस्थित याचा स्टडी करून एक्झामसाठी जाऊ शकता. अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही सेंड करा, कारण त्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे. चला थांबूया या ठिकाणी आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही काय करा, लाईक करा आणि पेपर आला का नाही, किती प्रश्न आले हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला थांबूया या ठिकाणी.